मुरबाड में होने वाले महिलाओं पर अन्याय अत्याचार के खिलाफ रोक लगाने हेतु और घरेलू हिंसाचार के खिलाफ आवाज उठाने हेतु मुरबाड पुलिस ने एक समिति गठित की है। ये समिति महिलाओं पर होने वाले अत्याचार के खिलाफ आवाज उठाती है और महिलाओं को हिंसाचार करने से कोसों दूर रहने की सलाह देती है। मुरबाड पुलिस थाना के सीनियर इंस्पेक्टर प्रसाद जी पांड्रे, इनके जरिए पुलिस थाना में महिलाओं की एक समिति गठित है, लेकिन इस समिति सदस्या में महिलाओं की सदस्यता कम होने के कारण मुरबाड तालुका के जाने माने सामाजिक क्षेत्र में काम करने वाली महिलाओं को इस समिति में सदस्य फॉर्म भरने का ऐलान किया गया है। पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस अधिकारी प्रसाद जी पांड्रे, इन्होंने इस वीडियो न्यूज के जरिए महिलाओं को गुहार लगाई है। महिलाओं ने जल्द से जल्द इस मिशन में शामिल होकर महिलाओं को गुनहगारी से बचाने हेतु पहल करने का आह्वान किया है। सीनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रसाद पांड्रे, मुरबाड पोलीस स्टेशन। मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये महिला विषयक गुन्हे हाताळण्यासाठी आणि समुपदेशन करण्यासाठी महिला दक्षता समिती कार्यरत आहे। तर आता महिला दक्षता समिती कार्यामध्ये महिलांची संख्या, जे काम कर्तव्य करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे सदस्यांची, तर त्याच्यामध्ये 11 सदस्यांची निवड करण्याची योजना आहे। आणि ह्यासाठी आम्ही मुरबाड शहरामध्ये महिलांच्या हितासाठी, महिलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या संसाराच्या सहजीवनासाठी चांगलं काम करणाऱ्या महिलांना दक्षता कमिटीमध्ये अंतर्भूत करून पोलीस स्टेशनला महिला आणि त्यांच्या पतीविषयी जे तक्रारी प्राप्त होतात त्याच्यामधून त्यांना संसाराचं महत्त्व सांगून, जीवनाचं महत्त्व सांगून, परस्परांचं महत्त्व सांगून, लग्नाचं महत्त्व सांगून, त्यांच्या संसारामध्ये जे विघ्न आलेलं आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सकारात्मक विचारसरणींच्या महिलांची या दक्षता समितीमध्ये निवड करण्याची योजना आहे। तर त्यासाठी आम्ही मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये ज्या महिलांना अशा पद्धतीचं कर्तव्य करण्याची इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी त्यांचे फॉर्म भरायचे आहेत। आमच्या गोपनीय कक्षामध्ये ते फॉर्म ठेवलेले आहेत। त्यांनी ते फॉर्म घेऊन त्यांचे स्वतःचं नाव, डिटेल्स वगैरे करून त्यांनी आत्तापर्यंत महिलांसाठी जे चांगलं काम केलेलं आहे त्या कामगिरीबाबत त्याच्यामध्ये विवेचन करायचं आहे आणि महिलांच्या चांगल्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, संसार सुखरूप होण्यासाठी त्यांच्याकडे काय योजना असतील, ते काय करू इच्छितात ह्याबद्दलची त्यांची माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे। आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलाखत होईल, इंटरव्ह्यू होईल, एक फाईल तयार करण्यात येईल आणि त्याच्यातूनच अशा 11 चांगलं काम करण्याचं इच्छुक असलेल्या आणि समाज हिताचं काम करण्याचे इच्छुक असलेल्या महिलांची निवड केली जाईल आणि ती कमिटी महिला दक्षता कमिटी म्हणून कार्यरत राहील। याच्यासाठी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, मुरबाडकरातल्या, की जे महिलांच्या हिताचं काम करतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, त्यांचे फॉर्म भरावे आणि त्यांची माहिती अंतर्भूत करून एक समाज हिताचं काम करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी माझी त्यांना विनंती आहे। या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वांनी हे फॉर्म भरचाल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।